नमस्कार, MS04 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. चरेतील काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. इमारतीचा एक विषय आहे. इमारतींमध्ये त्यांना कोण घाबरवते, कोण नेमकं धमकावत आहे आणि आतापर्यंत नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या कोणत्या सहाय्यक आयुक्तांनी आणि कोणी त्यांना काय आश्वासन दिले, कोण काय म्हणाले, हे आता आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत समाजसेवक संगम डोंगरे आहेत. समाजसेवक संगम डोंगरे यांच्याकडे न्याय मागण्यासाठी हे चरेतील सर्व नागरिक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत संगम डोंगरे आहेत व चरेतील स्थानिक नागरिक आहेत. त्यांच्याशी आपण MS04 मीडियाच्या माध्यमातून जो आहे तो लाईव्ह संवाद साधणार आहोत. जाणीवपूर्वक इथले जे आहेत ते विकासक असतील किंवा काही आयुक्त सहाय्यक आयुक्त असतील किंवा काही पदाधिकारी असतील, हे जाणीवपूर्वक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते त्रास देतात अशी भूमिका या ठिकाणी जे आहे ते आपण पाहू शकतो की या ठिकाणी मांडणार आहेत. आताच आपण पाहू शकतो की नौपाडा कोपरी प्रभाग समितीमध्ये हे जे अधिकारी आहेत ते नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या बाहेर मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर समाजसेवक संगम डोंगरे व सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहू शकतो की शंकर पाटोळे यांना नुकतंच 25 लाखाची लाच घेत असताना जे ते या ठिकाणी त्यांना अटक जे आहे ते करण्यात आलं होतं आणि याच संदर्भात शंकर पाटोळे असतील किंवा त्यांच्यात त्या संबंध काय या प्रकरणाशी संबंध आहेत ते आपण आता MS04 मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आपण पाहू शकतो की आपल्यासोबत समाजसेवक संगम डोंगरे असतील, स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधून नेमकं काय प्रकरण आहेत, चरईमध्ये कोण हा विकासक त्यांना त्रास देतोय, कोणता पदाधिकारी असेल किंवा महापालिकेचे कोणते अधिकारी त्यांना त्रास देतात आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, काय नेमकं प्रकरण आहे? नमस्कार, मी विराग गंगर, रमेश अपार्टमेंटचे आम्ही सगळे रहिवासी आहोत. 2021 साली डिसेंबरला जतीन शाह म्हणून बिल्डर आहेत, त्यांनी दुसरा मजला, आमची इमारत जी आहे ती 2 मजल्याची इमारत आहे, दुसरा मजला विकत घेतला. विकत घेतल्यावर त्यांनी त्याची स्ट्रक्चरला म्हणजे लाद्या काढल्या, खिडक्या तोडल्या, पिलरला थोडेफार तोडल्यावर त्यांनी स्वतःच्या बिल्डिंगची म्हणजे स्वतःच्या रूमची स्ट्रक्चर ऑडिट करून TMCमध्ये ते धोकादायक म्हणून अशी डिक्लेअर केली की बिल्डिंग धोकादायक म्हणून आहे. आणि त्याची तक्रार आम्ही कंटिन्यूस करत राहिलो की जे स्ट्रक्चर ऑडिट ते जे स्ट्रक्चर तोडतायत त्याची कंटिन्यू आम्ही तक्रार करत राहिलो, पण आम्हाला कोणीही मदत केली नाही. आम्ही कंटिन्यू इथे आलो, अजय कुमार रेडगे साहेबांशी भेटलेलो, तेव्हा पण शंकर पाटोळे साहेबांना पण भेटलेलो, सर्वांना आम्ही येऊन भेट घेऊन गेलो, पण कुठल्याही प्रकारची आम्हाला कुठलीही सहायता भेटली नाही. आम्हाला असं वाटत होतं की हे प्रभाग समिती आहे आणि ही दुकान आहे, म्हणजे बिल्डरकडनं पैसे घ्या, नोटीस काढा. नोटीस काढताना पण आमची बिल्डिंगची जे CC आहे ती 79ची आहे, ती पण माझ्याकडे आहे, ते पण आपण तुम्हाला दाखवू शकतो. हे CC जी आहे ती 79ची CC आहे. त्याच्यानंतर ही OC आहे ती 81ची OC आहे, पण नोटीस काढताना त्यांनी आमच्या बिल्डिंगला 72 म्हणजे 1972 सालची दाखवलेली आहे, 50 वर्ष अशी दाखवली. ही नोटीस पण चुकीची काढली त्यांनी. त्याच्यानंतर चला एकदा कधी आपण समजतो प्रिंटिंग मिस्टेक, पण दुसरींदा परत हीच नोटीस 50 वर्षाची काढली, ती पण चुकीची नोटीस. आणि त्या आधारावर ते परत आम्हाला नोटीस देत आहेत की बिल्डिंग धोकादायक आहे. आणि आम्ही फेसबुकवर व्हिडिओ प्रसारण केला होता. त्याच्यानंतर अजय कुमार रेडगे साहेबांनी आम्हाला पर्सनली बोलवलं. इथे बोलवल्यावर आम्हाला सांगितलं की आम्ही आता येणार नाही, तुम्ही परत हे पुढची काय कारवाई ते बंद करा. तर शेवटची मी कंप्लेंट जी आहे ते 2022ची एक शेवटची कंप्लेंट आहे. ती शेवटची कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही हे सगळं प्रकरण बंद केलं होतं की आपल्याला कोणी राहायला देत असेल, कोणी काय सांगत नसेल तर आपल्याला कुठे पुढे जायचं नाही आहे. पण त्यांची बदली झाली, परत हा प्रकरण सुरू झाला. आम्ही 9 मे 2025ला C3ची स्ट्रक्चर ऑडिट परत त्यांना सबमिट पण केली आहे. तरी आम्हाला आता शेवटची नोटीस त्यांनी परत पाठवली आहे की 24 तासात तुम्ही तुमचं घर खाली करा म्हणून, आणि अंतिम इशारा अशी आम्हाला परत नोटीस दिली आहे. आणि त्या नोटीसची जे आधार आहे त्या आधारवर त्यांनी काय दिलेलं आहे की जुनी नोटीस 2022ची जी आधार आहे तो पण आधार खोटा आहे, कारण की ती नोटीसमध्ये पण 1972 साली दाखवलेलं आहे आणि बिल्डिंगला 50 वर्ष दाखवली आहे, पण असं काहीच नाही आहे. हे चुकीचा नोटीस. आता काय त्यांनी पैसे घेतले की काय घेतलं, काय कसं काय केलं आहे ते आम्हाला काहीच माहिती नाही. फक्त आम्हाला एवढंच आहे की आज आमची जागा आहे, उद्या कोणाची जागा असू शकते, कोणाचं घर असू शकतो. आणि असे प्रकारे लोकांना खाली करणं, लोकांना दमदाटी करून त्यांना सगळे रोडवर आणणं आणि बोलणंच नाही, म्हणजे आमच्याशी न बोलता
डायरेक्ट बिल्डिंग बांधणार आहे, नाही बांधणार आहे, काय करणार आहे, तुम्ही आमच्याशी बोला, प्रेमाने बोललं असतं काय झालं नसतं का? पण फक्त रोडवर आणणं ते खूप चुकीचं आहे. आमची फक्त प्रशासनाला तुमच्या माध्यमातून असं बोलणं आहे की हे ज्या नोटीस आहेत ते तुम्ही रिवोक करा आणि आम्हाला हे बिल्डिंग जे आहे ते धोकादायकमधनं काढून द्या. तुम्ही मगाशी बोलताना शंकर पाटोळे यांचं देखील नाव घेतलं. शंकर पाटोळे एक मिनिट मी येतो तुमच्या. शंकर पाटोळे साहेबांची पण मी आत्ताच भेट घेऊन गेलेलो आहे, त्याचा पण पुरावा मी देतो तुम्हाला. आत्ताच हे शंकर पाटोळे साहेबांना आम्ही भेट घेऊन आलेलो आहे. तेव्हा हे 18/9/2025 शंकर पाटोळे या साहेबांची भेट घेतलं आणि त्यांना आम्ही समजवलं की आमचं ऑलरेडी बिल्डिंगची हे दिलेली आहे, आमच्या कोर्टात सिव्हिल सूट पण चालू आहे बिल्डरच्या समोर. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे सगळं काय जे आपण बिल्डरला बोलवूया, आपण बसूया आणि काय ते सेटलमेंट करूया म्हणून असं आम्हाला सांगितलेलं होतं. आणि त्याच्यानंतर परत त्यांचं पण सगळं प्रकरण बाहेर आलं आणि त्यांची पण बदली झाली. आम्हाला आता भीती हेच आहे की आता नवीन लोक आली, परत बिल्डर नवीन प्रमाणे पैसे देईल, परत हा प्रकरण चालू होईल. तर हे परत चालू होणं आणि हे जेव्हा नोटीस येतात ना, माझ्या बाबांना जे आहे ते डायबिटीज झालेलं आहे, ह्या सगळ्या हे प्रकरणांमधून आणि रात्र म्हणजे नोटीस आली की आम्हाला फक्त टेन्शनच येतो, भीतीच वाटते. आणि इथे आल्यावर असं वाटतं की हे तर दुकानच आहे, हे आमचे ऐकतच नाही. हे म्हणजे लोकांना कंटिन्यू सांगून मी एवढं फॉलोअप घेतलं आहे. 2022 पासून मी कंटिन्यू यांच्याकडे तक्रारी देतोय, पण कोणीही आम्हाला कुठेही मदत करायला उभा राहत नाही. प्लॅनमध्ये काय गडबड आहे का? प्लॅनमध्ये पण जे ह्यांनी स्ट्रक्चर ऑडिट जतीन शाहनी सबमिट केलेला आहे, तो स्ट्रक्चर ऑडिट फक्त दुसऱ्या मजल्याचा केला आहे. दुसऱ्या मजल्यावर 2 BHK 2 फ्लॅट आहेत. पण आणि आमच्या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला 1 BHK 1 रूम किचन आणि 1 BHK असे 8 फ्लॅट आहेत टोटल. पण त्यांची स्ट्रक्चर ऑडिटमध्ये फक्त 6 फ्लॅट आहे, कारण की दुसऱ्या मजल्यावर 2 आहेत, तीच कॉपी खालती गेली. तशा प्रकारे अजय महाले म्हणून स्ट्रक्चर ऑडिटर आहेत, त्यांनी चुकीची माहिती, चुकीचा स्ट्रक्चर ऑडिट करून ती पण तिथे त्यांनी सबमिट केलेली आहे. तर त्यांच्या विरुद्ध पण आम्ही तक्रार दाखल केलेली आहे, ती पण तुम्हाला तक्रार दाखवू शकतो आपण. तुम्ही सर मगाशी म्हटलं की काहीतरी बिल्डरशी सेटलमेंट करून देतो, हे कोण काय नेमका विचार कोण म्हणलं सेटलमेंट करा? आम्ही इथेच ह्या प्रभात समितीमध्ये आम्ही आलेलो स्वतः आणि तेव्हा त्यांना हे पत्र पण दिलेलं आहे 18 तारखेचा. तेव्हाच आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्या या, आपण काय ते बोलू आणि बिल्डरला आपण सांगू, बिल्डर काय आमच्या पुढे जाणार नाही असं आम्हाला सांगितलं होतं, म्हणजे आश्वासन दिलं होतं. तसं अजय कुमार येडगे साहेबांनी पण आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्ही आता पुढची काही कारवाई करू नका, तुम्ही काय फेसबुकवर व्हिडिओ वगैरे टाकू नका, आम्ही येणार नाही, आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर काढणार नाही असं तेव्हा पण आम्हाला सांगितलं होतं. कारण की सगळं फ्रॉड झालं. आम्हाला RTI थ्रू सगळ्या इन्फॉर्मेशन भेटल्या. ह्या अर्ध्या नोटिसा आमच्या बिल्डिंगमध्ये आल्याच नाही, ते डायरेक्ट बिल्डरजवळ गेल्या आहेत, बिल्डरच्या सह्या आहेत. बिल्डर तिथे राहत नाही, फक्त त्यांनी विकत घेऊन तोडून ठेवलेला आहे तो फ्लॅट, लाद्या काढून ठेवलेल्या आहेत, सिलिंग फोडून ठेवलेले आहे. तुमचं म्हणणं म्हणजे माझं एक म्हणणं असं की आता अजय येडके असतील किंवा आता सोपान बाईक असेल किंवा आता शंकर पाटोळे, हे नेमकं कोणाच्या बाजूने होते? इमारतीच्या सदस्यांच्या बाजूने होते? कधीही नाही. इथे प्रभात समितीमधला एकही माणूस आमच्या बाजूने कधीही उभा राहिलेला नाही. आता पण मागच्या टायमाला मी आलेलो तेव्हा सोपान भाई आम्हाला म्हणाले की आम्ही सर्वात जास्त वेटेज ते C1ला देऊ. C3 2025ची रिपोर्ट आहे त्याला नाही देणार, 2022ची जे रिपोर्ट आहे त्याला ते लोक वेटेज देणार, पण 2025ची करंट रिपोर्ट आहे त्याला वेटेज देणार नाही असं म्हटले. कारण की ती तर C1ची आहे आणि त्याच्यामध्ये आता त्यांच्याकडे 2 रिपोर्ट आलेल्या. 2022ला आम्ही 2 रिपोर्ट त्यांना दिली, आमची पण रिपोर्ट दिली. तर आम्हाला परत त्यांनी दुसरी नोटीस पाठवली की तुम्ही VGTI करा. अरे जर तुम्हाला पहिलेच सांगायचं होतं, जेव्हा फर्स्ट रिपोर्ट तुम्हाला भेटली तेव्हा मला सांगायचं होतं की तुम्ही VGTI करा. तेव्हा तुम्ही आम्हाला नोटीस देताय की तुम्ही सांगताय की कुठल्याही स्ट्रक्चर ऑडिट पॅनलवरचं स्ट्रक्चर ऑडिट आहे हे असं सांगताय तुम्ही. कुठलाही स्ट्रक्चर ऑडिटर आहे त्याच्याकडनं तुम्ही आम्हाला रिपोर्ट करून द्या, कारण की तुमची धोकादायक आहे असं आम्हाला तुम्ही लेटर देताय. आणि जसं मी तुम्हाला सबमिट करतो स्ट्रक्चर ऑडिट, लगेच तुम्ही दुसरी नोटीस पाठवता की आता VGTI करा, आम्ही C1च कन्सिडर करणार. हे तर चुकीचं आहे ना, तुम्हाला पहिलेच सांगायचं होतं. आणि बिल्डर आहे, त्याचा व्यवसाय बिल्डिंगचा आहे, त्यांनी 40 वर्ष जुनी बिल्डिंगमध्ये एक सदनिका विकत घेतलेली आहे. तर त्याचं कर्तव्य नाही का पहिले स्ट्रक्चर ऑडिट करून नंतर रिनोव्हेशनचं काम स्टार्ट करा? तो पहिले तोडफोड करतो, आम्हाला सांगतो आम्ही रिनोव्हेशन करतोय. त्याच्यासाठी पण आम्ही त्याच्याशी बोललो, फोन केलं की दादा तुम्ही रिनोव्हेशन करताना एवढं जोरजोरात करताय,
काय तुम्ही काय करताय म्हणे. तर बोललो की आम्ही रिन्युएशन करतोय. तर तुम्ही तुमचा व्यवसाय बिल्डिंगचा आहे, डेव्हलपर आहे तुम्ही 40 वर्ष जुन्या बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट विकत घेताय, तर त्याला पहिले स्ट्रक्चर ऑडिट नाही करत, पहिले त्याला फोडतात आणि नंतर सांगतात की आता फोडताना मला समजलं की आता मला स्ट्रक्चर ऑडिट करायला पाहिजे. अरे हात तुटला असेल, पहिले मी हड्डी तोडतो, त्याच्यानंतर एक्सरे घेतला तर फ्रॅक्चर दिसेल ना. तर अशा प्रकारचे प्रकरण चालू आहे. आणि नेमका प्रभात समितीमध्ये आल्यावर आम्हाला असा कधी अनुभव आला नाही. हे 3 वर्षात एवढाच अनुभव आला ही दुकान आहे, तुम्ही पैसे दिले तुमचं काम होईल आणि म्हणजे व्यापारीसारखे बसलेले आहेत. व्हाईट कॉलर जाऊ दे, नागरिकांसाठी नाही आहेत ते फक्त डेव्हलपरसाठी आहेत, जे दुकान घेऊन बसलेत. तुम्ही पैसे द्या, तुमचं काम करतील. आम्ही पैसे देऊ शकत नाही, आम्ही गरीब नाही, पण आम्ही श्रीमंतही नाही आहे. सामान्य माणूस आहे, सामान्य माणूस जाणार कुठे हा एक मोठा विषय आहे. आणि लोकांना बेघर करू नये, लोकांची पहिले आहे. आणि तुमच्याकडे एका बिल्डरनी हे सगळं तुम्हाला प्रकरण दिलं, तुम्ही याला लोकांची इमारतीला बोला. आता यांनी दाखवलं की आम्ही येऊन पाहणी केली. तुम्ही पाहणी करताना कोणाला भेटले? आम्हाला भेटलेच नाही. कोणी तिथे रहिवासींना रहिवासीला भेटले नाही. पाहणी करताना आम्हाला वाटलं की बिल्डिंग धोकादायक आहे. ह्याच्या सगळे माझ्याकडे RTI मधनं माझ्याकडे पत्र आहेत, त्याच्यामध्ये ते लिपिक म्हणून असतात, लिपिक म्हणून तिथे येऊन बोले की पाहणी करून गेले, तर असे माझ्याकडे पत्र आहेत. त्या पाहणीमध्ये ते धोकादायक बिल्डिंग वाटली. अरे तुम्ही पाहणी करायला आले, तिथे लोक राहत आहेत, त्या लोकांना तुम्ही भेटलेच नाही, बोललेच नाही तो लोकांशी. डायरेक्ट तुम्हाला असं वाटलं की धोकादायक आहे. आणि एकदम लिटरली असं आहे की आपण प्रभात समितीच्या नियर बाय जावा की अथवा माझ्या बिल्डिंगच्या तुम्ही 100 मीटरमध्ये फिराल ना, तर तुम्हाला अति धोकादायक बिल्डिंगा दिसतील. पण तिथे हे लोक जाणार नाही, कारण की बिल्डर इंटरेस्टेड नाही आहे. ज्या बिल्डिंगमध्ये बिल्डर इंटरेस्टेड आहे त्या बिल्डिंगला धोकादायक करणं हे TMCचा प्रकार आहे. सगळं करा, मी सांगतो, तुम्ही सगळं चांगलं करा, चांगलं बनवा, तुम्ही पैसे कमवा, पण लोकांचा हक्क मारू नका. फक्त आमचा बोलणं तेवढाच आहे, लोकांचा हक्क मारू नका. आप कहाँ पे गए थे, किससे मिले? नहीं वो शंकर भाई पाटोड़े मेरे बिल्डिंग में आए थे, मेरा फोन नंबर भी लिया है कि बिल्डर के साथ आपको मैं मिला देता हूँ, बुला के मैं सामने करा देता हूँ, ऐसा मीटिंग करा देता हूँ. मैं बोला बिल्डर तो मेरा फ्लैट ही खा जाने की बात करता है, तो मैं क्या करूँ अभी, मेरे को तो एक सेकंड का इसका विश्वास नहीं है. तो इससे मैं बोला मेरा कोर्ट में केस चालू है, मुझे बिल्डिंग इसके बिल्डर को देना ही नहीं है, मेरा ओनरशिप फ्लैट है और कोर्ट में केस चालू है, जो कोर्ट निकाल देगा वो मान्य करेंगे हम. सेटलमेंट करके देगा, कौन बोल रहा है? वो शंकर भाई पाटोड़े बोले कि मैं बिल्डर को बुला के आपका सेटलमेंट कराता हूँ, मेरा फोन नंबर भी लिया है, मेरे बिल्डिंग के उधर ही आए थे, बाहर ही आए थे, ऐसा कि भाई मैं बात करके आपको बुलाऊंगा फ़ोन करके. पर तभी जब बुलाया नहीं, फिर ये कांड हो गया उनका, ऐसा हुआ. मैं रमेश्वर के रहवासी हूँ. ये हम 6-5 साल से बिल्डर ने हमको धोखा देता है. एक्चुअली 2 माल का बिल्डिंग लोड ही नहीं है, बस तोड़ फोड़ के हमको हैरान परेशान करता है. और एक्चुअली भी सब रिपेयरिंग किया, एक तो देखेगा तो लगेगा कि ये नया बिल्डिंग है, कुछ डैमेज नहीं है. भाई हमको टेंशन, हम 75 ईयर्स का है, वो कोटा पे ये पैसा खिला के नोटिस भेजे, हमको टेंशन आते हैं. कौन जबरदस्ती कौन कर रहा है? ये सृष्टि बिल्डर जतिन शाह, सृष्टि बिल्डर, वो 60 घंटे ये पैसा खिला के वो करता है. हम पहले 1 साल पहले भी गया था, तो मगर ये बोलता है शंकर बॉर्डर, मगर इसके सामने बिल्डर बैठता नहीं है. हमको आश्वासन देता है कि हमको मीटिंग, मगर बिल्डर इशू जतिन शाह सृष्टि बिल्डर उसके साथ बैठता भी नहीं. बोलता है फ्लैट ही खा जाऊंगा. हमको इसका कोई न्याय दिलाओ, बस हमको एक ही बात है, हमको जो हमारा है उसका न्याय दिलाओ. उसी सिटी वाला बिल्डिंग है, वही बिल्डर ही बोलता है कि मैं तो इनका फ्लैट ही खा जाऊंगा, इसने मेरे पे कोर्ट में केस डाला है, तो इसको फ्लैट ही नहीं दूंगा, ऐसा बोल रहा है. वो ऐसा अभी बोलता है हम कि उसको वो बिल्डर हमको करेगा. चाहिए नहीं. घर से बाहर निकालेगा, धोखा दे करेगा, घर से बाहर निकालेगा. संगमजी बघायला गेलं तर ह्या राम डोंगरे आपल्यासोबत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नेहमीच आक्रमकपणे प्रत्येक विषय ते मांडत असतात. कसं बघतं ह्या सर्व गोष्टीकडे, कारण का एकीकडे बिल्डर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या साठालोटांमध्ये ह्या गरीब नागरिकांची घरं जे आहेत ते अशा प्रकारची विकली जातात. नक्कीच शंकर पाटोळे आणि सोपानबाई या नौपाडा प्रभाग समितीचे मास्टर माइंड आहेत. मास्टर माइंड हे असं त्यासाठी म्हणतो की हे काय करतात, बिल्डराचे हात मिळवतात आणि सामान्य नागरिकांना छळवणी करतात आणि त्यांना घरातनं बेदखल करायचा प्रयत्न करतायत. असे अनेक प्रकार जे आहेत ते आमच्या नौपाडामध्ये अनेक इमारती आहेत
की त्यांना हे जे बिल्डर आहेत सृष्टीवाले जे आहेत त्यांनी काही लोकांना बिल्डिंग कंप्लेंट दुसरा एक वस्तू एक मिनिट अनेक त्यांच्या ज्या इमारती आहेत त्यांनी ज्या खाली केलेल्या आहेत लोकांना भाडं देत नाही आहे आणि लोकांना बेघर केलेलं आहे. असे शिवनेरी वगैरे असे 2-3 बिल्डिंगचे कंप्लेंट आमच्याकडे आलेले आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे हे जे लाचखोर अधिकारी आहेत सोपान बाईक म्हणा सॉरी आपले काय त्याचं ना शंकर पाटोळे हे लाचखोर अधिकारी जे आहे यांनी जी सेटलमेंट केली आणि त्यांना पकडले आणि त्यांनाच शंकर पाटोळे जे आहेत ते आदेश कोणाला द्यायचे सोपान बाईकला द्यायचे आणि सोपान बाईक कारवाई करायची नाही. गेले 17 महिन्यापासून आम्ही हे बघा आम्ही पत्रव्यवहार करतो कारवाई सुद्धा करतो हे फक्त धातून मातून कारवाई दाखवतात पोलीस प्रोटेक्शन मागवतात पण कारवाई मात्र करत नाही. संगमचा असा प्रश्न होता काही मोजके विकासक महापालिकेचे काही अधिकारी आणि काही सत्ताधारी नेते यांच्या संगनमताने हे असं होतं काय सांगाल त्याबद्दल अशी चर्चा आहे. मी 1 मिनिट ह्या विषयावर बोलतो पण पहिला हा विषय पहिला संपून दे पहिला मी या विषयावर बोलतो. आता हे जे आहेत ना हे म्हणजे 17 म्हणून कारवाई करत नाही आणि आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलं शहर विकासला गेलो शहर विकास म्हणता की आमचे ते काम नाही आहे ही जी कारवाई जी आहे प्रभाग समिती करायला पाहिजे प्रभाग समिती कारवाई करत नाही म्हणजे एकंदरीत सामान्य माणसाला न्याय मिळत नाहीये. हे जे प्रभाग समितीमध्ये जे आहेत यांची सेटलमेंट केली जाते आणि हे लोकांचे आर्थिक लागेबांधे आहेत या बिल्डरांबरोबर आणि नागरिकांना त्रास देत आहेत. तुझा प्रश्न काय होता. काही विकासक असतील महापालिकेचे अधिकारी असतील काही नेते असतील काही सत्ताधारी नेते असतील यांचंही रॅकेट आहे अशी चर्चा आहे. नक्कीच हे ठाणे महानगरपालिका 3रा-4था माळा जे आहे ना गोल्डन गँग चालवते आणि कोण कुठला माळा चालवत आहे आम्हाला माहिती आहे आणि ह्या अनुषंगाने चालू आहे यांचं नागरिकांना लुटणं चालू आहे शोषण चालू आहे आणि अत्यंत निंदनीय प्रकार आहे. मी तर म्हणतो हे जे अधिकारी जेवढे आहेत ना या सर्वांची नार्कोटिक्स करावी सर्वांची नार्कोटिक्स करा मग कळे कोणाचे हात कुठे आहेत कोणाचे कोण नाही कोणाने किती पैसे घेतले कोणाला काय घेतलं सर येऊ दे ना नागरिकांसमोर. या सर्वसामान्य ठाणेकरांच्या कर रुपये पैशामध्ये या सर्व ह्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे यांचा पगार आमच्या सामान्य माणसाला घामातून जातो आणि हे लोक जे आहेत कुठल्या प्रकार कारवाई करत नाही. हे बघा 17 महिने चप्पल घासतोय अहो आम्ही सामान्य म्हणजे आम्ही समाजसेवक असताना आम्हाला ह्या त्रास होतोय सामान्य माणूस न्याय मिळेल शंकाच नाही न्याय मिळणारच नाही. असा एक प्रश्न होता की सर्वसामान्य माणूस पोलीस स्टेशन असेल किंवा न्यायालयात असेल की आता त्याच्यानंतर प्रभाग समितीत यायला पण घाबरतो सर्वसामान्य माणूस त्याबद्दल काय सांगा. हा हो बरोबर आहे इथे की नाही सर्व दरोडेखोर आता एक दरोडेखोर गेलेला आहे त्याला गजाआड केला आहे परत ही जबाबदारी दुसऱ्या दरोडेखोराला दिलेली आहे मग न्यायाची अपेक्षा कोणा करणार. हां आता इथे आम्ही खाली इथे अनादी बांधकाम कारवाई केली कारवाई करत नाही तुम्ही काय करायचं करा फक्त तुम्ही येणार न्यूज बघणार बाकी काय नाही ते गेंड्याचे कातेसारखे झाले त्यांना काय फरक पडत नाही बस त्यांना फक्त जो देता वही आपला नेता. फेसबुकवर आपण काहीतरी टाकलं होतं एकाच्या हातातून गेलं तर दुसऱ्याच्या हातात काहीतरी दिलेच ना आज काय फेसबुकवर टाकलं होतं. नक्कीच आता पहिले जे पाटोळे साहेबांकडे ते अतिक्रमण चार्ज होता आता सोपान बाईक आहे आणि सोपान बाईक जे आहेत ना हे यांचेच चेले आहेत ना म्हणून म्हणलं मी ते एका चोराच्या हातात नोंदून तिजोरी गेली दुसऱ्या चोराच्या हातात तिजोरी दिली याचा उद्देश तेच आहे ना आमचा. थेट आरोप करत आहात आपल्याला आतापर्यंत काही धमकी वगैरे काय असं काय आलेलं आहे का. आम्ही धमकीला घाबरत मी एक ठाणेकर म्हणून आहेत आणि अशा धमकीला घाबरत नाही. जेव्हा आम्ही ठाणेकरचा आवाज होऊन जे एखादा प्रश्न मांडतो त्यांच्या बाजूने मांडतो या धमक्या मी घाबरत नाहो. आम्ही चालता जाता मरायला तयार आहो कारण काय करणार आहे जीव घेणार आहे काय घेणार आहे आणि यांच्या जिभेवर रक्त लागलं पैसा म्हणजे तोंचा रक्त आहे तो लागलेला आहे त्याच्यामुळे हे काय करते हे कोणा बघणार नाही. पण मी यांना तुमच्या माध्यमातून आणि ह्या तमाम नागरिकांच्या माध्यमातून बोलतोय हे ना या अशा ज्या पोकट धमक्यानं वगैरे हा संगम वगैरे घाबरणार नाही. पण एवढं तुम्हाला शब्द देतो सर्वसामान्य ठाणेकरावर कोण अन्याय करणार त्याला सोडणार नाही मग तो कोणी असू दे. याबाबत नागपूर प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार आहे कारण की त्यांनी सांगितलं की बिल्डर बरोबर सेटलमेंट जे आहे ती करून देतो पाटोळे असं म्हटलं ते म्हणतायत. तर याबाबत ह्या रहिवाशांना घेऊन या लातूर प्रतिबंधक विभागाला ही देखील तक्रार आपण देणार आहात. नक्की तक्रार दाखल करायला पाहिजे ना सर काय माहिती आहे का एखादा अन्याय जो आहे आपण निमून सहन करण्यापेक्षा तो आवाज उचलायला पाहिजे आणि मी काय म्हणतो तोचपर्यंत या ठाणे महानगरपालिकेमध्ये अजून 10-15 अधिकारी पकडत नाहीये यांना पकडत नाही तोचपर्यंत सस्पेंड होत नाहीये तोचपर्यंत ठाणे महानगरपालिका वटणीवर येत नाहीये. आणि आजच आम्ही जो आहे ना शहर विकासमध्ये गेलो होतो त्या अधिकाऱ्याला विचारलं की तुम्ही सदरचं बांधकाम लिगल कसं केलं. हे बघा हे अनाधिकृत बांधकाम जे आहे पहिलं अनाधिकृत सांगतं 17 महिन्यानंतर तेव्हा त्यांना अधिकृत करायचं आहे आणि त्याने आम्हाला नोटीस पाठवलं. मी सध्या अधिकारी विचारलं त्यांचं काय नाव होतं शिंदे साहेब आम्ही त्यांना विचारलं साहेब म्हणलं तुम्ही हे जे अनाधिकृत बांधकाम जे आहे हे लिगल कसं करता. रविशंकर शिंदे
रविशंकर शिंदे जे आहे तुम्ही लिगल कसा करता आम्हाला दाखवा. ते म्हणता बघा हे पेपर हे बघा. अरे मी म्हणतो तुम्ही आम्हाला दाखवा ना, ऑन पेपर दाखवा ना की ह्या आधारात तुम्ही करताय. म्हणजे तुम्ही जे आहे पैसे घेणार, सेटलमेंट करणार, ओसी घेऊन बांधकाम जे आहे अनाधिक बांधकाम जे आहे लिगल करणार सर्वसामान्य. म्हणजे बघा आम्ही याचा जो खर्च करायचा म्हणजे जो आमच्या 17 महिन्याची मेहनत आहे, इव्हन तुम्ही पण पत्रकारांनी बातम्या दाखवला. अहो एका RTI एका पेपरवर 10-20 हजार लागतं साहेब. आणि आम्ही मेहनत करणार, यांना काय फरक पडत नाही. तुम्ही मेहनत करा काय करा. मला वाटलं हे अनाधिक बांधकाम आहे, लिगल झालं लिगल. मी म्हणलं हे अनाधिक नाही. आता बघा यांचं तसं बघितलं लिगलच आहे. पण ते आता हे अनलिगल ठरवत आहेत. म्हणजे तुम्ही 2022ची धोकादायक ठरवत आहेत. म्हणजे तुम्ही 2022 मी अँटी करप्शनला केलेली आहे पहिले पण. 2022चा हा पत्र आहे ना, तुम्ही बघू शकता. मुख्यमंत्री, गृहमंत्री, नगरविकास, पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस नौपाडा पोलीस स्टेशन, अँटी करप्शन आयुक्त महानगरपालिका, ह्या सर्वांना मी पाठवलेले आहेत. पूर्ण हिस्ट्री, पूर्ण बुकलेट पाठवलेले आहेत. ही कॉपी देणार परत तक्रार करणार. मी आज एक परत तक्रार इथे प्रभात समितीमध्ये द्यायला आलेलो. तेव्हा हे संगम डोंगरे आम्हाला भेटले आणि त्यांनी विचारलं म्हणे काय प्रकार आहे. आणि त्यांनी मग हे सगळं जे विषय तो मांडला. आणि आज आम्ही जे दिलेली आहे ते आम्हाला फक्त जी आमची बिल्डिंग आहे ती जी तुम्ही नोटीस काढताय ती चुकीची नोटीस आहे, ते काढून टाका. आम्हाला हे सर्वांना कंप्लेंट करून आम्हाला कोणाला त्रास द्यायचा, पण आम्हाला कोणी त्रास देऊ नये. पण त्रास दिला तर आम्ही पण कंटिन्यू तक्रार करत राहणार, पेपरवर करत राहणार. ते आम्ही सोडणार नाही. जेव्हा ही सेकंड फ्लोर तोडत असताना, सेकंड फ्लोर जेव्हा तुटत होता, जतीनबाईंनी घेतला आणि फ्लोरची फ्लोरिंग काढली, खिडक्या काढल्या, दरवाजे काढले, सगळं तोडून फोडून. तेव्हा आम्ही जेव्हा पोलीस चौकीमध्ये गेले कंप्लेंट करायला, ते बोलले हे विषय आमच्या नाही. आम्ही इथे आले सगळ्या बायका, इकडे आल्यावर ह्यांनी सांगितलं प्रभाग समितीने हा विषय आमच्या नाही. आम्ही पालिकेत गेले, आम्ही सगळं पूर्ण आमचे जेवढे आहे घरातले, तर पालिकेवाल्यांनी सांगितलं हा विषय आमच्या नाही. सगळीकडे आम्ही गेले, सगळ्यांनी आम्हाला एकच उत्तर दिलं हा विषय आमच्या नाही. म्हणजे ते विषय ते पोलीस बोलतात प्रभाग समितीच्या, प्रभाग समिती बोलते पालिकेच्या. आम्ही 4 वर्ष झाले आम्ही धावतो, सगळीकडे धावतो, पण आमची कंप्लेंट कोणी ऐकत नाही. पण ही एक C1 झाली तर टीमची टीम येते आमची बिल्डिंगमध्ये. आणि जेव्हा एवढी मोठी टीम येते तर आम्हाला खूपच असं वाटतं का आता तोडणार. आता जशी मी माझे लहान लहान घरात पोरे आहे, माझे 85 वर्षाचे वडील आहे घरात, सगळे रडायला बसतात का उद्या आजी आपली बिल्डिंग तोडणार असं आम्हाला खूप भयंकर 2021 पासून भयंकर त्रास आहे. आणि आजूबाजू आमच्या बिल्डिंगमध्ये घरात एक पाणीचा थेंब आला नव्हता. पण जेव्हा ही वर्ण स्ट्रक्चर त्यांनी डॅमेज केला तेव्हा त्या वर्षी आमच्या घरात भरपूर पाणी आला. इतकी तकलीफ, एवढ्या मोठा फॅमिली, आम्ही 13 माणसांचे कुटुंब राहतो. तेव्हा 2 वर्षाच्या मुलापासून 85 वर्षाचे माझे वडील, एवढे लोक आम्ही त्या घरात राहतो. त्या घराचं त्यांनी पूर्ण स्ट्रक्चर डॅमेज केला. त्याची कंप्लेंट करायला आम्ही जिकडे आले, कुठेही गेले, कोणी आमचं ऐकलं नाही. पण त्यांचं जे रिपोर्ट भेटला ना जतीनशाच्या, त्या रिपोर्टवर आमच्याकडे टीमची टीम आली. एकदा आम्ही जेव्हा हे एवढं खूप तोडत होते तेव्हा 100 नंबरवर आम्ही फोन केलेला 2021ला. तेव्हा ते थोराट साहेब आलेले पोलीस आणि त्यांनी बोललं मी काय ते बघतो. पण आजपर्यंत कोणी बघितलं नाही. बस सतत नोटीसवर नोटीस, टीमवर टीम येत राहतात बिल्डिंगवर धोकादायकचे लावायला. कंटिन्यू 4 वर्ष झाले आम्ही कंटिन्यू हैराण आहे, परेशान आहे. पोलीसचे पैसे लागलेत आमच्या बिल्डिंगमध्ये. पोलीस डिपार्टमेंटचे पैसे लागलेत. म्हणजे पोलीस आणि बिल्डरची साठगाठ एकदम मजबूत आहे. त्याच्या नार्कोटिक्स झाला पाहिजे बिल्डरच्या. सगळे बाहेर येईल तो. सगळे पोलीस अधिकारी कोणी ऐका नाही आमच्या. पोलीस स्टेशनमध्ये तर कोणीच ऐकत नाही. पोलीस स्टेशनमध्ये मी बरेच वेळा झालो. हा बिल्डर तुम्हाला जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घ्याल की अथवा तुम्हाला विचारला ना, तो सांगेल की माझ्या विरुद्ध कुठलीही तक्रार नाही. अरे तुझे बिल्डरच पार्टनरच आहेत ते लोक, तक्रारच कोणी घेत नाही. आम्ही 2-2 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून आलोय आणि हे पेपर दिले. आम्हाला काय सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये, पेपर फक्त अर्ज आहे, हा तक्रार नाही, हा अर्ज आहे असं आम्हाला सांगितलं. आम्ही एवढीकडे जेव्हा आम्ही तक्रार टाकली ना, जेव्हा बॉम्बे पर्यंत आमची तक्रार गेली तेव्हा मला स्वतःला बोलवलेला फोन करून आणि मला बोलले आम्ही ठाण्यात बसले आहे, तुम्ही मुंबईपर्यंत का जातात. आता तुम्ही ऐकत नाही म्हणून आम्ही जातो. आम्हाला वेळ आहे,
आम्ही रिकामे आहे, आम्ही फ्री आहे काय? आमचा एवढा मोठा परिवार आहे, आम्हाला सांभाळायचं आहे. आम्ही काय फ्री आहे का आम्ही मुंबईपर्यंत जाऊ? पण तुम्ही ऐकत नाही म्हणून आम्ही मुंबईला गेलो. त्यावेळी मला बोलवण्यात आलेला, काय ताई तुम्ही एवढी तक्रार कशाला करतात? आम्ही राहतो, तुम्ही आमच्या घरात येऊन राहून बघा किती त्रास आहे. 40 जेव्हापासून आम्ही राहतो कधी आमच्या घरात एक थेंब पाणी आलेला नाही. पण जसं तोडला तर पाणीच्या धारा पडल्या. मग आम्हाला वरती अमित शाह आणि मोदी जर तुमची ओळख असेल तरच तुम्ही वाचाल, नाहीतर कोणीकडे जा तुम्ही, कोणी तुम्हाला वाचू नाही शकत. असा धमक्या दिलेत मला हे बिल्डरनी, जतीन शहानी, की तुमची ओळख अमित शाह तेव्हा मोदी दोन शिवाय तुम्हाला कोणी नाही वाचू शकत हिंदुस्थानमध्ये, अशी धमक्या दिलेत. रात्र आम्हाला झोप नाही. बोललेले आहे, आमच्या घरी येऊन आम्हाला सांगून थोडक्यात मी सांगतो, ह्या नौपाडामध्ये ओसी घेऊन बांधकाम करायचा सुलसोडा झालेला आहे आणि यांना सर्वांचा आशीर्वाद आहे नौपाडा प्रभाग समिती सर्व अधिकाऱ्यांचा आहे. तर मला असं म्हणायचं आहे, ह्या नौपाडा सर्व म्हणजे अधिकाऱ्यांची नार्कोटेस्ट व्हावी, जेणेकरून ह्या नौपाडामधील जे भ्रष्टाचारापुरता आळा बसेल आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल. धन्यवाद. आपण पाहू शकतो की समाजसेवक संगम डोंगरे यांच्यासोबत सरीतील काही नागरिक आले होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की विकासक आम्हाला धमकी देतो आणि असं देखील त्यांनी थेट आरोप केलेला आहे की विकासक यांनी मोदी आणि अमित शहा यांचं नाव घेतलेलं आहे. तर एक सुज्ञ पत्रकार म्हणून आपण हीच भावना व्यक्त करूया, मोदी असेल किंवा अमित शहा असतील किंवा कोणी मोठा नेता असेल, हा कायद्याच्या पुढे नाही आहे, सर्वसामान्य जनतेच्या पुढे कोणीच नाही आहे. आणि यामध्ये नक्कीच आपण पाहू शकतो की ठाणे महापालिकेचे आयुक्त लक्ष घालतील व यांना न्याय मिळवून देतील. MS04 मीडिया ठाणे.